अरे माझ्या लेकरांनो, काय एवढी चिंता, काळजी, भीती मनातून साठवून ठेवलीत? मी आहे ना तुमच्यासाठी। ज्या क्षणी तुम्ही माझे नाव घेतात त्या क्षणी तुमची व्यथा माझ्या चरणी येते। अडचणींनी त्रास देणं हे त्यांचं काम आणि त्यातून मार्ग काढणं हे माझं काम। फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका। जगात काही लोक तुम्हाला कमी लेखतील, काही जण तुमचा गैरफायदा घेतील, काही जण तुमचं चांगलं पाहू शकत नाही, पण लक्षात ठेवा त्यांचा राग तुमच्यावर परिणाम करतो, माझी कृपा त्यांच्यावर परिणाम करते। जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमच्या मार्गावर मी स्वतः उभा असतो। कधी काळजी केली आहे का छोट्याशा दिवट्याने अंधार हटवण्यासाठी? नाही ना? तसंच तुमच्या मनातल्या श्रद्धेचा एक छोटासा दिवा तुमच्या आयुष्यातील अंधार लगेच दूर करतो। तुम्ही कितीही थकलेले असाल, रडलेले असाल, निराश असाल, तरी माझ्या समोर येताना मन शांत ठेवा। एकदा तरी डोळे बंद करून म्हणा, स्वामी समर्थ, मी तुला सोपवतो माझ्या चिंता, आणि मग पहा त्या चिंतेचं रूपांतरण सामर्थ्यात कसं होतं ते। तुमची प्रार्थना मी ऐकतो, पण योग्य वेळीच देतो, कारण मी देतो ती वेळ तुमच्या उन्नतीची असते। अरे तुमच्या मनातलं मी जाणवतो। कधी कधी तुम्हाला वाटतं कधी पूर्ण होतील माझी स्वप्न, कधी मिळेल सुख, कधी दूर होईल त्रास। पण बाळांनो, जमिनीखाली बियाणं जसं शांतपणे अंकुर फोडायची तयारी करतं, तसंच तुमचं जीवन सुद्धा शांतपणे बदलाची तयारी करत असतं। धावपळ थोडी कमी करा, काळजी थोडी कमी करा, आणि माझ्यावरचा विश्वास थोडा वाढवा, कारण जे मिळणार आहे ते कोणी थांबवू शकत नाही, आणि जे नाही ते मी सुद्धा देत नाही। स्वतःवर राग करू नका, वाईट दिवसांवर रडू नका, कारण वाईट दिवस तुम्हाला मोडायला नाही, तयार करायला आलेले असतात। मी तुमच्या मागे उभा आहे हे विसरू नका। मी तुम्हाला खाली पडू देणार नाही, हरू देणार नाही, एकटे राहू देणार नाही। फक्त इतकंच करा, दररोज 2 क्षण माझ्यासाठी द्या, आभार माना, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा, कारण जेव्हा भक्त चालतो श्रद्धेने तेव्हा स्वामी चालतात त्याच्यासोबत कृपेने। जय जय स्वामी समर्थ।